नमस्कार मित्रांनो, डे 5 डेचा आजचा तिसरा दिवस आहे आणि मी जातो शेगावला आता आणि पहिले नाश्ता करतो मग निघतो. परिबाई आली आपली इथं सकाळीच. हाय कर. झोपेतून उठून आली 9 वाजले आणि चला निघतो आता मी नाश्ता करून. चला पहिले नाश्ता करतो मी सांगणार मित्रांनो पुरा खर्च किती येते शेगावला जायचा आणि इथून निघताना पूर्ण किती खर्च येते किती नाही सांगतो, पूर्णच सांगतो मी ब्लॉगमध्ये. ब्लॉग आखरीपर्यंत वाच. चला भेटू. राहिले तिकडून अमरावतीवरून बस निघाली म्हणून सांगितलं. आम्ही निघालो आता घरून. बस स्टॉप आहे समोर. चला. त्याच्यात बसायचं नव्हतं, चार्जिंगची उभी होती पण आमची बस आली. आता आम्ही बसमध्ये लालपरीत हे हे चालली चार्जिंगची. चला बसतो आता आम्ही या बसमध्ये. मित्रांनो फुल तिकीट आहे एकाची 41 रुपये कुरुम ते मूर्तिजापूर. फायनली पोचलो आम्ही मूर्तिजापूर डेपोत. गर्दी आता पोचलो आम्ही मूर्तिजापूर डेपोत. आता तो रेल्वे स्टेशनवर आहे आमची गाडी. समोर निघाल तिथे आम्ही आलो डबरात ह्या डब्यावर. चला जातो आम्ही रेल्वे स्टेशनवर. आता पोचलो तिकीटच्या जवळ. तिकीट काढते रुपयात दहा कॉन्ट्रॅक्ट दिला तिकीटचा 5 हप्त्याचा आणि हा काढते तिकीट मी याच्या मागं. मग जो प्लॅटफॉर्मवर आम्ही आहे ना रे. तिकीट सेक्शन तुम्हाला सांगतोच किती झाली तिकीट. तिघाची 135 आणि एकाची 45. चला जातो आम्ही प्लॅटफॉर्मवर आता. लिफ्ट आमच्याकडचीच होय. आता पोचलो प्लॅटफॉर्मवर आम्हीच समय आणि एक ट्रेन आली कोल्हापूरवाली. पुढचं ती नाशिक कोल्हापूर वाटते काय माहीत कोणती आहे तो. ते ट्रेन आली. याच्यानंतर आमची ट्रेन आहे 10:30ची. मित्रांनो कोल्हापूर गोंदिया थांबलेली आहे समोर आणि हे गेल्यानंतर आमची येणार आहे. इकडचा ब्लॉग कोणाला जस्ट नो ब्लॉग आलेला आहे आणि हे गेल्यानंतर आमची ट्रेन येणार नाशिक रोड. तबाई निघाली आहे ट्रेन. याच्यानंतर आमची ट्रेन आहे. आता वेळ लागते आमच्या ट्रेनला कारण की लेट झाली थोडी निघाला. ट्रेन पास केली असं नाही ना. गाडी आलेली आहे आमची गाडी आली आणि बस थोड्याच वेळात येणार आहे. हे चालली ना रे याची आमची गाडी. फायनली आमची गाडी आली. आता बसून उठतच नाही आम्ही आणि आमची गाडी आली. चला बसतो गाडीमध्ये. आम्ही निघालो आम्ही शेगावकडे. ट्रेन आणि पटरी. आम्ही बसलो शेगाव आणि भीड पाहून घ्या. 1-1.5 घंटा ट्रेन लेट झाली आमची. 1.5 घंटा लेट झाली. आता तो मंदिरात आम्ही आता आलो श्रीच्या नगरात आणि ऑटोवाल्याने घेतले 10 रुपये. त्यांना हा नवीन रस्ता चालू झाला आणि इथं पण आधी शॉपिंग सेंटरचा दुकानं होते इकून पण आणि इकून पण दुकानं होते. आता हे बंद झाले दुकानं. आता जातो आम्ही चप्पल काढतो नंतर जो लाईनीत लागू. दीड तास लागते आज दर्शनाला. निघालो आम्ही दर्शनाकरिता. रुपेश सर आहे आपल्यासोबत आणि आम्ही दर्शन करून आलो. वेळ आम्हाला 1.5 तास लागते आणि आज सर्व लेटच होऊन आलो. ट्रेन 1 घंटा लेट आली आणि दर्शनाला 1 घंटा लेट. आता जेव्हा इथं काहीच नाही. इथंच लेट होऊन आलं तर जेव्हा लेट होतं. हे चालले दर्शन करिता. आम्ही चाललो लाईन.
इथं ब्रेक मारला आहे आणि इथं ब्रेक मारतो इथं ब्रेक मारला आहे. आम्हाला वाटलं जरासं का आता हे भेटन बस कुठं वाटतं ते 15-20 मिनटात दर्शन होणार आहे आमचं मित्रांनो. आणि गर्दी भरपूर आहे, 1.5 तास लागून राहिला. होऊ शकता गर्दी खाली. आता झालं आमचं दर्शन करून. आता चाललो आम्ही महाप्रसादाकडे आणि भरपूर वेळ झाला. आज 3 वाजले दर्शनाला. आता जातो महाप्रसादाच्या लाईनीत लागतो, हात धुतो पहिले. होऊ शकता लाईन भरपूर मोठी लाईन आहे आणि आज खालच्याच कटघरमध्ये आम्ही आणि अर्धा-पाऊण घंटा लागतं समजा. हे डायरेक्ट चालले दादा, डायरेक्ट चालली तर कोणी आहे नाही कर्मचारी. आम्ही या लाईनीत आणि हे डायरेक्ट चालले. 2:58 झाले आहे. कोम द्या डोळ्यानं आणि लाईनले समजा अर्धा-पाऊण घंटा लागते आम्हाला. फायनली लागला नंबर आमचा लवकर आणि समोरचा पुरा खाली आहे, मांग भरलेला आहे आणि हॉल लहानच आहे रुपयातला. मग आम्ही जेवण नाही करत म्हणे. चला तर जेवण करतो मी. आता सवय आता झालं आमचं जेवण करून. आता जात आम्ही बाहेर पायऱ्यावरच आहे आणि बाहेर जातो, परसाद गिरसाद घेतो, मग जातो प्लॅटफॉर्मवर रेल्वे स्टेशन. सर्व झाडपूस करून राहिले हे आणि श्रींचा पालखी सोहळा असते इथं. पूर्ण झाडपूस करून राहिले आणि गर्दी पाहू शकता किती मोठी आहे. हे चप्पल आणि पाणी. आता झाली तिकीट काढून. आता प्लॅटफॉर्मवर आम्ही आले. टाईम आहे 45 मिनिट ट्रेनवर. आपली तिकीट किती आहे तिकीट आजची? 135 म्हणजे एकाची 45 आणि ऑटोचा 10 रुपये खर्च. पूर्ण हिशोब सांगतो तुम्हाला किती लागते किती नाही. लिफ्ट बशी आलो आता पोचलो प्लॅटफॉर्मवर आणि हे बघू शकता शेगाव. आम्ही सध्या शेगावमध्ये आहे आणि आमची ट्रेन येणारच आहे अर्ध्या घंट्यात. आम्ही जाऊ मग मूर्तिजापूर. चला जातो मूर्तिजापूर. गर्दी मस्तावर आली का खेळून झाली का. गर्दी स्टॉप झालेली आहे गाडी आपल्या जवळपास. आम्ही आता पोचलो मूर्तिजापुरात. ट्रेन उभीच आहे आणि टाईम झाला 6:30. आता तो घरी. ट्रेन पण घ्या उभीच आहे. फायनली पोचलो घरी मित्रांनो आणि भरपूर दमलो मी. भरपूर दमलो म्हणजे सर्दी खोकला ताप आणि बिमारी चालूच राहते. आणि चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथंच खतम करतो. खर्च पूर्ण सांगतो किती झाला किती नाही.